असं करायचं असतं बस. काय आहे तो? बॉल नाहीये ग. या अरे बापरे तुम्ही. अरे बापरे. हॅपी बर्थडे टू यू. कम नानू. ही ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. से हाय नानू. आणि सगळ्यांना सांग माझा बर्थडे आहे उद्या. कसा करते नानूचा बर्थडे? हॅपी बर्थडे डिअर नानू. आणि तुम्ही मागे जे बघताय ना ते आमचे ड्रेसेस आहे. मी शॉर्टमध्ये तुमच्याशी शेअर केलेले आहे पण मी आता काही रिव्हील करत नाही ब्लॉगमध्ये, कारण उद्या ते आम्हाला घालायचे आहे. आम्ही स्टिच करून घेतलेले आहे ड्रेसेस. कुठनं केले हे सगळे डिटेल्स मी याच्या आधी पण तुमच्याशी शेअर केले होते. तरी तुम्हाला हवे असतील की कुठनं आम्ही ड्रेसेस स्टिच करून घेतले तर मला खाली नक्की कमेंट करा. तुमच्याशी मी नक्की कॉन्टॅक्ट वगैरे शेअर करते. आणि आता ड्रेसेस आले आहे परफेक्ट आले एकदम. फक्त अनायाचं थोडंसं लूज होतं इथनं, ते मला असं फक्त वर करून घ्यायचं आहे. बाकी एव्हरीथिंग इज ऑल राईट. आणि खूप छान मस्त दिसतं आहे, मला आवडले पण खूप. सो ते थोडंसं सरप्राईज ठेवू आपण. उद्या तुम्हाला बघायला मिळतीलच ड्रेसेस. आणि आज आता तुम्हाला निवांत वाटतं आहे घर, पण ॲक्च्युली सगळे आता थोडेसे आराम करत आहेत. जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आणि आता संध्याकाळची तयारी सुरू करायची आहे. त्या दिवशीपासून म्हणते की थोडंसं स्किन केअर करू 2 दिवस झाले, पण काही मला होत नाही आहे. आत्ता एकदम निवांत वाटतं की चला आता आपण करू शकतो असं. माझी वहिनी आलेली आहे, ती तिच्या मैत्रिणींना भेटायला जवळच गेलेली आहे. तर ती आता एवढ्यात येईलच. अनायाला रात्री जे आम्हाला सरप्राईज, थोडासा प्लॅन आम्ही चेंज केला आहे. जे मी मॉर्निंगसाठी सरप्राईज ठेवलं होतं, म्हणजे बर्थडे मॉर्निंगसाठी जे सरप्राईज होतं ते तसं न करता आम्ही रात्री सेलिब्रेट करतो आहे. त्याचं कारण असं की घर पण खूप छोटं आहे, म्हणजे पाहुणे येणार आहे आज, माझे दीर जाऊबाई, आणखी एक काका येणार आहेत अनायाचे. सो त्याच्यामुळे कसं ना जागा होणार नाही. मग मी इथे जर डेकोरेट करून ठेवलं तर मग सगळ्यांना यायला जायला प्रॉब्लेम असं नको व्हायला, म्हणून आम्ही केलं की ठीक आहे आपण रात्री मग 12 वाजता सेलिब्रेट करून घेऊ. जे सरप्राईज मी तिला सकाळी देणार होती ते आपण तिला रात्रीच देऊ आणि मग उद्याचा बर्थडे तर उद्या सेलिब्रेट होईलच. सो आज रात्रीसाठी भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर दिवसाचं मी प्लॅन करून ठेवलेले आहे. मी टेंट किंवा अजून काही गोष्टी आहेत, गिफ्ट्स आहेत. एक गिफ्ट त्याच्यामधलं मी 6 महिन्यापूर्वी घेतलेलं होतं, ते तसंच ठेवलेलं आहे. 1-2-3 गिफ्ट्स मी आता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी घेतले होते, पण ते मी मुद्दाम पॅकच्या पॅकच ठेवले ते ड्राय बाल्कनीमध्ये की जेव्हा बर्थडे राहील तेव्हा आपल्याला तिला सरप्राईज द्यायला हे ठेवायचं असं. सो ते गिफ्ट्स आज आता पॅकिंग करायचे आहे. काल रात्री बसून आम्ही दोघींनी, म्हणजे माझ्या बहिणीने आणि मी, रिटर्न गिफ्ट्स पॅकिंग करून घेतले आणि आता ते सगळं रेडी झालेलं आहे. आता फक्त इचे गिफ्ट्स जे आहे ते आम्हाला पॅक करायचे आहे. आणि आता बघा, मी पॅकिंगला देऊ शकले असते ते बाहेर, पण ती जी प्रोसेस आहे ना मिळून करण्याची, त्याच्यात एक वेगळीच मजा आहे आणि छान वाटतं दिवसभर सगळे मिळून बसून करायचं. म्हणून मग मी बाहेर दिले नाही, आम्ही घरातच करायचं असं ठेवलं. आणि मी पॅकिंग पेपर, बलून्स ह्या सगळ्या गोष्टीच्या तयारीमध्ये मागच्या काही दिवसापासून लागलेली आहे. तर सगळं आता फायनली झालं. सो ते फायनली उद्या आता कसा बर्थडे सेलिब्रेट होतो तुमच्याशी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी शेअर करणार. पण या ब्लॉगमध्ये आम्ही तिचा रात्री बर्थडे कसा सेलिब्रेट करतो किंवा आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी शेअर करणार आहे. कालपासनं म्हणजे आता आज 3रा दिवस आहे. माझी वहिनी आली, त्या दिवशी रात्री आली होती, कालचा पूर्ण दिवस आणि आज. तर मला लिटरली अनायाचं काहीच बघायची गरज पडत नाही आहे. तिचं ब्रश करण्यापासून तर तिचं सगळं मामी करते आहे. सो आतापर्यंत ती मम्मीच्या मागे राहायची आणि तिला मम्मीकडे जायचं पण नाही आहे, कारण तिची मामी खूप लाडाची आहे आणि खूप आवडीची आहे. आणि खरं सांगायचं तर ती तिच्यासोबत एकदम लहान बनवून खेळते, तिचं सगळं खूप छान करते. सो त्याच्यामुळे तिला तिच्याशी छान पटतं. म्हणजे मी नागपूरला पण गेली ना तर मला एकदम बिनधास्त असते मी, कारण वहिनी पूर्णपणे आणायला बघतात आणि आता पण ती पूर्णपणे बघते आहे. सो ठीक आहे, मग आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी ब्लॉगमध्ये मी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय शिया. सो आदल्या दिवशी रात्री आम्ही बसलो होतो रिटर्न गिफ्ट्स पॅक करायला. माझी वहिनी खूप एक्सपर्ट आहे याच्यामध्ये आणि तिनेच मला सांगितलं बाहेरून तुम्ही करून आणू नका, मी हेल्प करते. आणि म्हणून आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत सगळे रिटर्न गिफ्ट्स पॅक केले. सकाळ झाली आणि सगळं काही आम्हाला मामीच्या हातानेच करायचं आहे. आणि मी माझ्या आईबाबांना असं फार व्हिडिओ कॉल करून सगळ्या गोष्टी दाखवत नाही, कारण मला त्याचा खूप कंटाळा येतो. म्हणून ती सगळी भरणं माझी वहिनी काढत होती. दिवसभर त्यांना एक गोष्ट ती व्हिडिओ कॉलवर दाखवत होती की बघा मी आता असं करते, अनाया अशी खेळते, अनायाचं असं, अनायाचं तसं.
आणि आता दुपारच्या वेळी निवांत जरा वेळ मिळाला होता, म्हटलं थोडंसं स्किन केअर करू. फार असं काही नाही, फक्त टॅन पॅक मी लावून घेणार होते आणि यानेच ना चेहरा एकदम फ्रेश होतो. खूप छान प्रोडक्ट आहे, TNWचं आहे. मला एकदा कोलॅबरेशनसाठी आलं होतं आणि तेव्हापासून मी हे यूज करते. आता त्याला 2 वर्ष झाली ऑलरेडी. काही प्रॉडक्ट्स त्यांचे खूप छान आहे, त्यापैकी हे सगळ्यात बेस्ट आहे. मी खाली प्रोडक्ट टॅग करते, तुम्हालाही हवं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि असं काही भिजवायची वगैरे गरज पडत नाही, डिरेक्टली तुम्ही डिटॅन पॅक असं छान लावून घेऊ शकता. 15 मिनटामध्ये ते सुकून जातं आणि त्यानंतर फेस वॉश करून घ्यायचा. काय लावलं मम्मानी? काय आहे ते? कशी दिसत आहे मम्मा? हां, काय लावलं मी सांग ना. काय आहे? हां, तू भीत आहे का? तू भीती वाटतं तुला? नाही ग, भ्यायचं काय, मम्मा असतंय. फेस पॅक लावला. आता 10 मिनटं तरी हे मी होऊ देते. थोडंसं चुनचुन होतं कारण ते डिटॅन पॅक आहे आणि त्यानंतर मी फेस वॉश करून घेते. आणि मस्त फेस वॉश करून झाल्यावर आणखी फ्रेश वाटावं म्हणून मस्त टोनर मी लावून घेतलं आणि अशा प्रकारे माझं सिम्पल असं स्किन केअर झालं होतं. संध्याकाळची वेळ झाली होती. मस्त मग आता सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि घरी सगळे आले तेव्हापासून आणायला अजिबात झोपायचं नसतं. दुपारची झोप तिची डिरेक्टली गायब झाली आहे. सो आम्ही असं काहीसं तिला करत असतो. सो आता संध्याकाळ झाली, मी छान अशी फ्रेश झाली आहे. थोडासा आराम केला दुपारी. त्याचं कारण असं की रात्रभर मला झोप लागली नाही. माझ्या उजव्या पायाचा अंगठा एक संध्याकाळपासून 5 वाजतापासून तो थोडासा दुखत होता. एका साईडला अशी स्वेलिंग आल्यासारखी दिसत होती आणि हलकं दुखत होतं. म्हणजे जेव्हा असं काही टच झालं बोटाला, बोट किंवा चप्पल, तेव्हा दुखत होतं. तर मी असं इग्नोर केलं की ठीक आहे, दुखतंय, असं बाम वगैरे लावून घेऊ असं झालं माझं. आणि मग आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत गिफ्ट पॅकिंग वगैरे केलं. तो पण नॉर्मल होतं ते. आणि झोपताना मला थोडं जास्ती दुखतं असं वाटलं तर मी बँडेड लावून झोपली. बापरे, आम्हाला झोपायलाच 1 वाजला आणि मग नंतर मग ते एवढं ठणकायला लागलं होतं की मी झोपूच शकली नाही. मग 3:30 वाजले. म्हटलं काहीतरी केलंच पाहिजे याचं. मग उठली, म्हटलं थोडीशी हळद गरम करून वगैरे लावतं. ते थोडंसं सुजन वगैरे आली होती. काय लागलं, कसं लागलं काहीच माहिती नाही. मग ते केलं, ते झालं. झोपायचा प्रयत्न केला, काही केल्या झोप येत नव्हती. 6 वाजले. मी लिटरली इकडून तिकडे तिकडून इकडे पलटत होती आणि इतकं ते ठणकत होतं की ते बेअरच होत नव्हतं, सहनच होत नव्हतं. मग त्यानंतर परत उठली, म्हटलं शेकून बघू थोडंसं. मग मी शेकायला गेली. मग तेवढ्यात रोशनला पण जाग आली. 6:30 वाजले होते. मग तो म्हणे की एक काम करू, पेन किलर घेऊन घेऊ. आणि घरात पेन किलर होती पण. सो मी पेन किलर घेतली. तेव्हा कुठे त्याच्या अर्ध्या तासानंतर मला एकदम रिलीफ वाटलं आणि मी झोपू शकली. सो मी ऑलमोस्ट 7ला झोपली, 8:30ला उठली. आणि त्यानंतर मग कंटिन्यू कामं चालली आहे सकाळपासून. त्याच्यामुळे मग मला आरामच नाही किंवा रात्री पण मग जागायचं आहे. आता सगळे येणार आहे आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे. मला माहीत होतं की भरपूर काम आहे, म्हणून म्हटलं थोडीशी रेस्ट घेतलीच पाहिजे आपण. सो एक अर्धा तास का होईना. तर मी थोडीशी झोपली, आता उठली, चहा पाणी सगळं झालं, फ्रेश झाली. आता सगळ्यात आधी अनायाचे गिफ्ट्स पॅक करतो आम्ही, कारण रात्री आम्हाला मग ते डेकोरेट करायचं आहे. त्याच्यासाठी पहिले गिफ्ट पॅकिंगचं त्याला जास्ती वेळ लागणार आहे, म्हणून ते काम पहिले करून घेतो माझी बहिणी आणि मी मिळून. आता अनाया आम्हाला किती करू देणार आहे मला माहिती नाही. मग त्यानंतरनं नॉनव्हेज आहे आज घरात, कारण असा चान्स कधीच येत नाही की सगळे एकत्र जमतील. आणि मेजॉरिटी विन्स तर मेजॉरिटी नॉनव्हेजवाल्यांची आहे. मी आणि मम्मीच फक्त व्हेजिटेरियन आहे. बाकी माझी वहिनी, रोशन, माझे दीर, माझी जाऊबाई, आणखी एक माझे दीर येत आहेत, ते माझ्या जाऊचा भाऊसुद्धा आहे. तर सगळे नॉन व्हेजिटेरियन आहे. तर म्हटलं ठीक आहे, मग आज नॉनव्हेजचा बेत होऊन जाऊ दे. आणि रोशनला असं सगळ्यांची कंपनी नेहमी मिळत पण नाही, आता आहे तर म्हटलं ठीक आहे मी करते. असं ठरलं होतं खूप दिवसांचं की भावना आल्यावर भावना बनवेल, कारण ती छान बनवते असं सगळ्यांचं होतं. म्हणजे अंकुदादा म्हणतात की ती खूप छान बनवते. आम्ही तर अजून, म्हणजे मी तर नाहीच खात, पण रोशनने अजून टेस्ट नाही केलंय. पण आता तिला आल्यावर नाही जमणार बनवायला, कारण त्यांना यायला खूप वेळ होईल. आता येतील ते थोड्या वेळात, पण जेवणाच्या वेळेच्या आधी येईल. पण ती थकून जाईल, ट्रॅव्हलिंगमध्ये थकून जातात. तिकडून आल्यावर कुणालाच काही कधी करायची इच्छा होत नाही, ती असे की मी असे. मग म्हटलं नाही ठीक आहे, यावेळी माझ्याच हातचं होऊन जाऊ दे. आणि आजचाच असा दिवस आहे की आम्ही करू शकतो. उद्या मग बर्थडे पण आहे आणि त्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेला माझी वहिनी पण चालली जाईल, किंवा बाकी सगळ्यांचं पण काय काय प्लॅन्स आहे काय अजून ठरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं की आजच करू, आजचा बेस्ट टाईम आहे, वेळ पण आहे, सगळे एकत्र जमले पण आहे. आणि मग आता मी बनवणार आहे इतकं 6 लोकांचं पहिल्यांदा मटण.
आणि त्यानंतर काय पोळी भाकरी काय लागतं सगळ्यांना त्या गोष्टी, आणि सोबत मग बड्डेची तयारीसुद्धा. सो यापुढे ब्लॉगमध्ये जे काय होतं हे तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो याचा नक्की कॉमेंटमधून सांगा. आणि अनायाला मी तुम्हाला ते सांगितलंच नाही, अनायाला कालपासून थोडीशी तब्येत बरी वाटत नाही आहे. तिला थोडीशी पातळ पॉटी लागली होती आणि थोडी सर्दी पण झाली होती. मग आम्ही ना म्हटलं वेळ नाही करू, जास्त होण्याची पण वाट नाही बघू, आपण पहिले दवाखान्यात घेऊन जाऊ. सो आम्ही तिला कालच दवाखान्यात घेऊन गेलो होतो. तर आता ती बेटर आहे, पण ती ना जेवण अशी प्रॉपर करत नाही आहे. तिला खायची इच्छा होत नसेल मे बी. कधी कधी आपण खूप पॉटीला गेलो की थोडंसं असं फील होतं की नाही आता मला काही खायचं नाही, असंच खायचं तिच्याशी होत आहे. सो डॉक्टरांनी थोडी पथ्य पण पाळायला सांगितली की तिला तिखट मसाल्याचं किंवा काही गोष्टी याच्या नाही द्यायच्या. सो आम्ही ते पण फॉलो करतो आहे. प्लस तिला बटाटा वगैरे द्यायला सांगितलं आहे. तर मी आता बटाटा उकळून घेतला आहे. जर तिने तसा खाल्ला तर ठीक, नाही तर मग तिला पराठा वगैरे मी बनवून देते. सो चला आता मी कामाला लागते, भरपूर गोष्टी करायच्या आहेत. काय करताय ग? तिला बरं नाही म्हणून थोडी दृष्ट काढून बघू असं मम्मींचं चाललं होतं. पण मामी आल्यापासून आम्ही इतकं मामीच्या मागे आहे की मम्मीला नो, काही करायला नो नो, तू नाही, फक्त हेच चाललं होतं. नानो, कोणी दिला बेटा तुला हे गिफ्ट? कोणी? मामी नाही, मधू आत्या. मधूनी मधू. हां, काय आहे तो? बॉल नाही आहे ग, व्यवस्थित बघ. कोण आहे? कोण आहे तो? बॉल नाही आहे. मधू हात नेहमी असंच पाठवते का बेटा? ते तुला समजतच नाही. मागच्या वेळी डॉगी समजलाच नव्हता. डॉगी नाही आहे, कोण आहे बघ चांगली. आणि जे 2-3 गिफ्ट्स मी अनायासाठी घेऊन ठेवले होते ते पॅकिंग करून ठेवत होतो, जे रात्री आम्ही डेकोरेट करायसाठी यूज करणार होतो. सोबतच मधूने एक गिफ्ट पाठवलं होतं, तेही मग त्यामध्येच पॅक केलं. आणि एक स्पेशल गिफ्टसुद्धा तिच्यासाठी होतं. तू कशाला घेतलं बाबा? आणि ते झाल्यावर फायनली आता मी लागली होती स्वयंपाकाच्या तयारीला. सो भाजीसाठी मसाला रेडी करायचा होता. सो इकडे पहिले कांदे भाजून घेतले. अनायासाठी बटाटा उकळला होता, पण तिने तो खाल्ला नाही म्हणून छोटे छोटे मस्त पॅनकेक्स बनवले, तेही तिने खाल्ले नाही. त्यानंतर खोबरं भाजून घेतलं, थोडेसे मसाले भाजून घेतले आणि मामीसोबत अनायाचं इथे मस्त खेळणं चाललं होतं. आता बोलो मामीला बोलो, थोडंसं खेळू म्हणा. या, अरे बापरे, तुम्ही तर एकदम लग्नाला झाल्या. लाडूचा डब्बा बिब्बा घेऊन सर्व सामान घेऊन येतात. तू सकाळपासून अशी साडीत आहे? हो, सकाळपासून 6 वाजतापासून मी अशीच आहे. अरे बापरे. नानू काही कपडे घालत नाहीये. अंकु दादा येत नाही म्हणते का? आणि यांना यायला 10:30 वाजले होते. तोपर्यंत माझी मस्त अशी तर्रीदार भाजी तयार होती. सोबतच छान सगळा स्वयंपाकही रेडी होता. काय दिलं मग तुला? कुठे लागलं ना मग? शेंडीपासून किती बाबा? किती लागलं? आणि डॉक्टर अंकलनी काय केलं मग? डॉक्टर अंकल कुठे सुई दिली? नानू सगळ्यांना दिली का? तिथे कोण बसणार आहे? तू बसणार आहे की इथं? हा? बस बस. अरे बापरे. कोणी आणलं का नानू? कोणी आणलं? मम्मीनी नाही, काकानी आणलं बघ. कोणी आणलं? आणि सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर आम्ही सुरुवात केली डेकोरेशनला. सगळ्यात आधी तिच्यासाठी ही सरप्राईज सायकल होती. बरेच दिवसांची प्लॅन करून ठेवली होती. एक दिवसाआधी आम्ही माझ्या मैत्रिणीकडे ती आणून ठेवली आणि आज मग ती वर आणली. हे बलून्स शोधायला पण खूप वेळ लागला. त्याच्यामध्ये गॅस भरून आणली रोशनने आणि मग त्यानंतर असं काहीच आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली.
Happy birthday, dear Nanu. Happy birthday to you. वाव. हे बघ काय. वाव. अरे आज कन्फर्म केलं ते. तुला बसू फोटो पण काढा. बघ वर बाबाकडे बघ असं मागे जा. नाही, आता video. नानू, हा, आता मला मामीने असं घेतली, मामीला थँक्यू म्हण नानू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Nanu. Happy birthday to you. इकडे बघून घे बाबाकडे. ओरे बापरे. हा, परत परत कर एकदा, नानू. परत. यो. लाईट्स बंद करून मग कॅन्डल. मी 1 2 3 स्टार्ट म्हणेल. 1 2 3 स्टार्ट. फू करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नानू. हॅपी बर्थडे टू यू. नानू मज्जा आली. कसं वाटलं तुला? छान आहे. तू सगळ्यांना थँक्यू म्हटलं. केक नाही खायचा तुला? हो, हाताने हाताने. वाव. ये. नानू मम्मीला जय जय कर. जय जय बाप्पा करा. जय जय बाप्पा. आजीला जय बाप्पा करून घ्या. अरे बाबा रे. साडी सरकवते स्वतः. से थँक्यू. पप्पू देऊन दे. चला पप्पू देऊन दे. अरे बापरे. हा नानू मी चढतो. हे बघ हे बघ. कोणी दिली तिला नानू तुला? तिचं सगळं मन सायकलवर. कोणी दिलं? सेलिब्रेशन झालं पण आमची सायकल काही सुटत नव्हती. तिला ती खूप आवडली आणि तिने खूप एन्जॉय केलं त्याच्यासोबत. मस्त मामीला तिने कामी पण लावलं होतं की तू मला मागे सरकव, पुढे कर, आणि ती खूप वेळ तेच खेळत होती. हो, नन्ना जमली सायकल. व्हेरी गुड बेटा. मामीला मला मागे करून दे मला परत हळू हळू. आणि असा काहीसा होता आजचा आमचा पूर्ण दिवस. मस्त गेला. अनायाचा बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमधून सांगा. आणि भेटूया अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट व्लॉग म्हणजे अनायाच्या बर्थडेचा असणार आहे, तर तोही बघायला विसरू नका. बाय बाय.